कऱ्हेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 14 माझी पहिली कादंबरी. इंग्रजी 5वीत असताना मॅकमिलन ह्या सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकाराने लिहिलेली इन वाईल्ड मराठा बॅटल्स ही कादंबरी मला वाचावयाला मिळाली. 5वी इयत्तेमधल्या मुलाचे इंग्रजीचे ज्ञान ते काय असणार, पण तशाही परिस्थितीत मी ती कादंबरी वाचून काढली आणि ती मला चांगलीच समजली. शिवाजी महाराज यांचे उजवे हात असलेल्या नेताजी पालकरांच्या जीवनावर ती कादंबरी आधारलेली होती. बालकवीच्या काशी नावाच्या मुलीवर नेताजीचे प्रेम होते. तिला मुसलमानांनी पळवून नेले आणि त्यामुळे नेताजीला परमावधीचे दुःख होऊन तो छत्रपतींच्या स्वराज्य संस्थापनेच्या चळवळीत दाखल झाला. असा त्या कादंबरीचा प्रारंभीचा भाग अत्यंत हृदयविदारक होता. ती इंग्रजी कादंबरी वाचून झाल्यानंतर मलाही असे वाटले की आपण सुद्धा त्या विषयावर मराठीमध्ये एक कादंबरी लिहावी. मूळ इंग्रजी कादंबरीचे भाषांतर करणे मला शक्यच नव्हते, कारण तेवढे इंग्रजी मला समजत नव्हते आणि ज्याच्याकडून मी ती कादंबरी वाचण्यासाठी मागून आणली होती तो ती कादंबरी केव्हाच परत घेऊन गेला होता. तेव्हा वाचलेल्या इंग्रजी कादंबरीच्या ज्या काही पुसट आठवणी थोड्याशा डोक्यात रेंगाळत होत्या, त्यांच्याच आधारावर मी मराठी कादंबरी लिहावयाला बसलो. 15 दिवसांच्या आत मी 100-125 पानांची कादंबरी एक टाकाने लिहून काढली. त्यातले काही संवाद मला उर्दूत लिहावयाचे होते, म्हणून माझ्या वर्गातल्या एका मुसलमान मुलाच्या घरी जाऊन त्याच्या चुलत्याकडून मी माझ्या मूळच्या मराठी संवादाचा उर्दू तर्जुमा करवून घेतला. त्या माझ्या कादंबरीला मी महाराष्ट्र मोहरा असे नाव दिले. त्या कादंबरीचे सुवाच्य हस्तलिखित जेव्हा मी माझ्या गोल नि वळणदार अक्षरात तयार केले, तेव्हा स्वर्ग मला 2 बोटे उरला. माझ्या चुलत्यांना तर मला कुठे ठेवू नि कुठे न ठेवू असे होऊन गेले. एक चुलते मला म्हणाले, लेका, तू महाराष्ट्राचा हरिनारायण आपटे होणार. माझ्या चुलत्याने हरिनारायण आपट्यांचे एक अक्षरसुद्धा वाचले नव्हते. त्यांना ते फक्त नावानेच माहीत होते. पण हरिनारायण आपटे हे काय प्रकरण आहे हे मला चांगलेच माहीत होते. मी मनातल्या मनात म्हणालो, मी हरिनारायण आपटे होईन की नाही कोणास ठाऊक, पण निदान नारायण हरी आपटे जरी मी झालो तरी पुष्कळच झाले. माझ्या कादंबरीचे हस्तलिखित काखोटीला मारून मी गावातून चक्रा मारू लागलो. आता ह्या कादंबरीचे करावयाचे काय, ही वधूपित्याची एकच चिंता माझ्या चित्ताला ग्रासून राहिली. पुण्याच्या कसबा पेठेमध्ये मी जुन्या कोटात राहत होतो. त्याच्या समोरच काणेकरांचा वाडा होता. तेथे शिवराम महादेव परांजपे राहत होते. ते त्यावेळी तुरुंगातून सुटून आलेले होते. त्यांचा छापखाना होता. एक दिवस माझ्या कादंबरीचे हस्तलिखित काखोटीला मारून मी गावातून चक्रा मारू लागलो. आता या कादंबरीचे करावयाचे काय, ही वधूपित्याची एकच चिंता माझ्या चित्ताला ग्रासून राहिली. पुण्याच्या कसबा पेठेमध्ये मी ज्या जुन्या कोटात राहत होतो त्याच्या समोरच काणेकरांचा वाडा होता. तेथे शिवराम महादेव परांजपे राहत होते. ते त्यावेळी तुरुंगातून सुटून आलेले होते. त्यांचा छापखाना होता. एक दिवस माझ्या कादंबरीचे हस्तलिखित घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. ते आपल्या चौकात उजव्या बाजूकडील एका पाख्यात एका टेबलाशी काहीतरी वाचीत बसले होते. मी त्यांना नमस्कार केला आणि सांगितले की आपल्या छापखान्यात मला एक कादंबरी छापून घ्यायची आहे. शिवराम पंत माझ्याकडे पाहतच राहिले. ते उद्गारले, कादंबरी? कसली कादंबरी? मी विनयाचा उसना आणून म्हणालो, मी एक कादंबरी लिहिली आहे. डोक्यावर एखादे कौल पडावे तसा चेहरा करून शिवराम पंत माझ्याकडे पाहतच राहिले. त्यांच्यासारख्या एका महान लेखकाला एका 14 वर्षांच्या पोरट्याने मी कादंबरी लिहिली आहे म्हणून नाक वर करून सांगावे, ह्या धार्ष्ट्याला काही सीमा होती काय? आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यानंतर त्यांनी मला आपल्या नेहमीच्या मंदगंभीर आवाजात विचारले, कसली कादंबरी लिहिली आहेस तू? हातातले हस्तलिखिताचे पुडके त्यांच्या पुढे करीत मी किंचित हसून म्हणालो, ऐतिहासिक. ते उत्तर ऐकून शिवराम पंतांना हसू काही आवरले नाही. तरी ते फारसे प्रकट न होऊ देता ते म्हणाले, काय शिकतोस तू? त्या प्रश्नाने मला जरा वरमल्यासारखे झाले. मी म्हणालो, मी भावे स्कूलमध्ये 5व्या इयत्तेत शिकतो आहे. असं? शिवराम पंत गंभीर चेहरा करून म्हणाले, हे बघ बाळ, अजून तू लहान आहेस.
तुझा इतिहासाचा अभ्यास अजून पुरा झालेला नाही, तो तू पुरा कर. अन मग एखादी ऐतिहासिक कादंबरी लिही. एवढ्यात घाई करू नकोस. त्यावर मी काय बोलणार? खजील चेहऱ्याने मी काणेकरांच्या वाड्यातून बाहेर पडलो. शिवरामपंतांनी माझी निराशा केली म्हणून माझ्यात जागा झालेला कादंबरीकार थोडाच स्वस्त बसतो आहे, तो जास्तच खवळून उठला. त्यावेळी बुधवार चौकात शंकर हरी मुळे नावाचे एक बुक सेलर होते. त्यांनी त्यावेळी डायरीच्या आकाराची एक चित्तरंजन माला काढली होती. त्या मालेमध्ये आनंद मासिकाचे संपादक वासुदेव गोविंद आपटे ह्यांच्या पहिल्या 2 दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या होत्या. तेव्हा त्या मालेत आपली कादंबरी प्रसिद्ध होऊ शकेल काय ह्याची चौकशी करण्यासाठी मी शंकर हरी मुळे ह्यांच्या दुकानात गेलो. 14 वर्षांच्या पोराने कादंबरी लिहिल्याबद्दल शंकर हरी मुळे यांना मुळीच आश्चर्य वाटले नाही. त्यांनी माझ्या हस्तलिखितातील काही पाने माझ्यासमोर वाचून पाहिली आणि कादंबरी आपल्याला पसंत असल्याचे त्याच बैठकीत सांगून टाकले. माझ्या हर्षाला पारावारच उरला नाही. चित्तरंजन मालेत वासुदेव गोविंद आपटे ह्यांच्यानंतर माझी कादंबरी छापून येणार हा काही सामान्य सन्मान नव्हता. तो इतक्या लहान वयात मला प्राप्त व्हावा या विचाराने त्या क्षणी माझे डोके फिरून गेले असल्यास नवल नाही. कादंबरी पसंत पडल्यानंतर मोबदल्याचा प्रश्न ओघानेच उत्पन्न झाला. एखाद्या धंदेवाईक लेखकाप्रमाणे मी शंकर हरी मुळ्यांना मोबदल्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपल्या बटव्यातून 5 बंदे रुपये काढून माझ्या हातावर ठेवले. ते 5 रुपये मला त्यावेळी 500 रुपयांच्या मोलाचे वाटले. मी ते लागलेच घरी जाऊन वडिलांच्या स्वाधीन केले. आपल्या मुलाने कादंबरी लिहून 5 रुपये मिळवले हे पाहून त्यांच्या आनंदाला तर काही मुळी सुमारच राहिला नाही. जो भेटेल त्याला ही बातमी ते सांगत सुटले. पण कादंबरी लिहून 5 रुपये मिळवल्याचा तो माझा आनंद काही फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर 2-3 महिने होऊन गेले तरी माझी कादंबरी पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची भाषा काही शंकर हरी मुळे करीनात. आणि पुढे एक दिवस त्यांनी आपली चित्तरंजन माला बंद झाल्याचे जाहीर करून टाकले. ती बातमी ऐकून मी अगदीच खट्टू झालो. आता त्या कादंबरीचे पुढे काय करायचे हा प्रश्न पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. मी शंकर हरी मुळे यांच्याकडे गेलो आणि माझ्या कादंबरीचे हस्तलिखित त्यांच्याकडून परत मागितले. ते म्हणाले, माझे 5 रुपये परत दिल्याखेरीज मी तुमचे हस्तलिखित कसे परत देऊ शकेन? मी म्हणालो, आता काही 5 रुपये माझ्याजवळ शिल्लक नाहीत. मी ते घरी देऊन टाकले. तुमचे पैसे परत करीन असे मी तुम्हाला हवे तर लिहून देतो. त्याप्रमाणे 5 रुपयांची वचनचिठ्ठी मी त्यांना लिहून दिली आणि माझ्या कादंबरीचे हस्तलिखित मी परत मिळवले. शंकर हरी मुळ्यांचे 5 रुपये मी कधीच परत करू शकलो नाही, कारण माझ्याजवळ पैसेच नव्हते. तर मी त्यांना ते कुठून परत करू शकणार? त्यामुळे कित्येक दिवस मी शंकर हरी मुळे ह्यांच्या दुकानावरून जाण्याचे अजिबात टाळीत असे आणि कधी जाण्याचा प्रसंगच आला तर तोंड फिरवून जात असे. एक दिवस शंकर हरी मुळ्यांनी मला भर बुधवार चौकात गाठले आणि पैशांची मागणी केली. काहीतरी सबब सांगून मी त्यांच्या हातून त्यावेळी निसटलो. त्यांचा आणि माझा पाठशिवणीचा असा वेळ पुढे 2-3 वर्षे चालला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पुस्तकांचे दुकानही बंद झाले आणि तेही व्यवसायातून निवृत्त झाले नि माझ्या मागची 5 रुपयांची कटकट एकदाची मिटली. मी इंग्रजी 6वीत जेव्हा गेलो तेव्हा जुन्नरचा कोणीतरी मोडक नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात आला. महाराष्ट्र मोहरा नावाची एक कादंबरी मी लिहिली असल्याचे त्याला ठाऊक होते. जुन्नरला त्यावेळी बागाईतकर नावाचे कोणी एक गृहस्थ प्रेमोद्यान नावाचे मासिक चालवित होते. त्यांचे नि मोडकाचे नाते किंवा काहीतरी ओळख होती. माझ्या कादंबरीबद्दल मोडकाने त्यांना सांगितले आणि त्यांनी ती कादंबरी प्रेमोद्यानातून क्रमशः प्रसिद्ध करावयाचे मान्य केले. त्याप्रमाणे ती कादंबरी पुढच्या महिन्यापासून त्या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागली. सबंध कादंबरी प्रसिद्ध व्हावयाला अदमासे 1 वर्ष लागले. मग ती त्यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. त्या कादंबरीला मी प्रस्तावना, अर्पणपत्रिका वगैरे जे काय सोपस्कार मला करता येणे शक्य होते ते करून घेतले. गडकऱ्यांची नि माझी ओळख झाल्यानंतर एक दिवस मी त्यांच्या माडीवर असाच बसलो होतो. एवढ्यात केसरीचा अंक आला. त्याच्या पहिल्याच पानावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रल्हाद केशव अत्रे
ह्यांची महाराष्ट्र मोहरा ही कादंबरी विक्रीस तयार अशी ठळक जाहिरात प्रेमोद्यानकर्त्यांनी छापली होती. ती वाचून गडकरी पोट धरधरून हसले आणि मी अगदी रडकुंडीस आल्या वाचून राहिलो नाही. पण काही का असेना वयाच्या 14व्या-15व्या वर्षी मी एक कादंबरी लिहिली आणि ती छापून प्रसिद्ध करविली. हा काही सामान्य पराक्रम नव्हता. आज या कादंबरीची प्रत काही माझ्याजवळ नाही आणि ती कुठे कुणाजवळ आढळेल असे मला वाटत नाही, कारण त्या गोष्टीला जवळजवळ 50 वर्षे होत आली. या कादंबरीनंतर आणखी 2 वर्षांनी मी सर आर्थर कॉनन डॉईल ह्यांच्या हाऊंड ऑफ द बास्करव्हिल्स या इंग्रजी गुप्त पोलिसासंबंधीच्या कादंबरीचा मोहित्यांचा शाप ह्या नावाने अनुवाद केला आणि तो मुंबईच्या हिंद एजन्सी एक आनामालेत छापून आणवला. त्या कादंबरीबद्दल मला 26 रुपये आणि काही थोडेसे वर आणे मिळाले. बालवयातले हे माझे कादंबरी लेखनाचे पराक्रम केवळ आठवणीदाखलच मी इथे सांगितले, नाहीतर त्या कादंबऱ्यांबद्दल विशेष काही सांगण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. कादंबरीप्रमाणे गोष्टी, ज्यांना आपण सध्या लघुकथा म्हणतो, त्या लिहिण्याचाही नाद मला त्याच वयात लागला. मासिक मनोरंजनमधील विठ्ठल सीताराम गुर्जर ह्यांच्या अनामिक गोष्टी त्यावेळी अतिशय लोकप्रिय होत्या. त्या मला अतिशय आवडत असत. हे जरी खरे असले तरी गोष्टी लिहिण्याची प्रेरणा मला माझ्या आयुष्यात भीमराव खंडेराव कोरांने ह्यांच्यामुळे आली. हरिनारायण आपटे ह्यांच्या करमणूक साप्ताहिकात कोरांने ह्यांची तिजोरीच्या किल्ल्या ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ती गोष्ट लोकांना फार आवडली आणि त्यामुळे कोरांने ह्यांचे नाव एकदम लोकांपुढे आले. त्यांचा लघुकथा संग्रह त्यावेळी मंजू गुंजावळी ह्या नावाने प्रसिद्ध झाला होता. त्याखेरीज सद्गुणी माधव आणि सुशील गोदावरी या त्यांच्या कथा स्वतंत्र पुस्तक रूपाने त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. आमचे दीर्घकालीन स्नेहसंबंध असलेल्या करकमकर नावाच्या एका कुटुंबाशी भाऊराव म्हणजेच भीमराव खंडेराव कोरांने ह्यांचा आप्त संबंध होता. त्यामुळे त्यांचीनी माझी ओळख झाली. भाऊरावांच्या गोष्टी वाचून मीही 4-2 गोष्टी त्या काळी लिहिल्या आणि त्या करमणूक मनोरंजन या नियतकालिकांकडे पाठवून दिल्या. पण त्या साभार परत आल्या, पण त्याचेच मला कोण कौतुक वाटून राहिले. मॅट्रिकच्या वर्गात गेल्यानंतर मात्र माझ्या 3-4 लघुकथा पुण्यामधल्या विहार नावाच्या एका मासिकात छापून आल्या. कविता तर मी वयाच्या 10व्या वर्षापासून लिहितच होतो. तथापि माझी पहिली कविता मात्र चित्रशाळेतर्फे त्यावेळी प्रसिद्ध होत असलेल्या शाळापत्रक या मासिकातून प्रथम छापून आली. त्या कवितेचे नाव होते श्रीमंत नारायणराव पेशव्यांचा वध. भुजंगप्रयात वृत्तात मी चांगले 25 श्लोकांचे म्हणजे 100 ओळींचे काव्य रचलेले होते. त्यातल्या काही ओळी अजून मला आठवतात. त्यांच्यात वृत्तदोष भरपूर आहेत. सुमेरसिंगा मजला आधींती, घेऊन वाटी दे बेल हाती, घे घे तुला हीच आता ममाज्ञा, घे बिल्बपत्रा न करी अवज्ञा. श्रीमंत नारायणराव बैसे स्वरंग महाली जणू देव भासे, भारेस घेऊन करी विनोद, तात्काली वासे मनी फार मोद. शेवटची ओळ प्रल्हाद कंठी न फुटेच वाचा अशी होती. 16 वर्षांच्या आत वाङ्मयाच्या छापील सृष्टीत प्रवेश करण्याचा जो मी पोरकट प्रयत्न केला त्याचा असा थोडक्यात इतिहास आहे. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.